श्रीहरी श्री ज्ञानेश्वर माऊली हरिपाठ. आजचे प्रकरण श्री ज्ञानेश्वरी. प्रवरा नदीचा तीर, क्षेत्र निवासे, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता, चारही भावंडे, त्यांच्यातला 2 गुरुशिष्यांत संवाद. गुरु निवृत्ती, शिष्य ज्ञानदेव. क्षीर सिंधूचा पवित्र परिसर. या ठिकाणी संवाद उमा महेशाचा. महेश वक्ता, श्रोता पार्वती. सागराच्या महामत्स्याच्या उदरी महाविष्णू. त्यांनीही या महेशाचे अद्वयानंद वैभव ऐकले. परमगुरू श्री मत्स्येंद्रनाथ, त्यांनी हे तत्ववैभव श्री गोरक्षनाथांना दिले. त्यांनी ते श्री गहिनीनाथांना प्रदान केले आणि त्यांनी ते निवृत्तीनाथांना दिले आणि निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना. ज्ञानदेवांच्या मनी भाव कल्लोळ, पद्मासन घालून नेत्र मिटलेले सच्चिदानंद बाबा आले. त्यांनी ज्ञानदेवांना वंदन केले, बाजूला जाऊन उभे राहिले. काही क्षण तसेच गेले. मग हळूहळू ज्ञानदेवांनी नेत्र उघडले. दादा, हे लोकास सांगायलाच हवे. लोककल्याण हा तर जीवाचा प्रधान हेतू असेल तर हे सांगणे अत्यावश्यक ठरते. त्यांना त्यांच्या भाषेत त्यांना समजेल असे निवृत्ती मंद स्मित करून म्हणाला, ज्ञाना, ते उपनिषदांचे सार आहे, जीवनाचे तत्व आहे. एका सामर्थ्यवान पण गोंधळून घायाळ झालेल्या निरुत्तमाला परत निर्धाराने उभे केले, ते त्या काव्यात्म संवादाने. जीवनात संकटे, दुःखे अगणित, गोंधळाचे घायाळ होण्याचे प्रसंग सातत्याने येतात. लोकांसाठी हे खरोखर आवश्यक. ज्ञानदेव उठले. अंगी रोमांच दाटले होते. निवृत्तीच्या पायावर मस्तक ठेवले. दादा, गीता जगताची माय. साक्षात भगवंतांनी अर्जुनाचे माध्यम करून जगताला सांगितली. तेच मी मातृभाषेत विस्ताराने कथन करणार आहे. या जन्माचे सार्थक करून भगवंताशी कृतज्ञ होणार आहे. आणि दादा, ज्ञानदेवांनी आवंठा गिळला. आपल्या तातांनी आणि मातेनं जो त्रैलोक्यात एकमेवा द्वितीय त्याग केला, आपणासाठीच ना. त्यांना कधी कसं उतराई व्हायचं आपल्याला शक्य नाही. तो केवळ एक अल्पमतीचा एक छोटा प्रयत्न, तोही आपल्या आशीर्वादाशिवाय शक्य नाही. निवृत्तीने ज्ञानाला छातीशी कवटाळले. ज्ञाना, माझी अनुमती आहे. माझे आशीर्वाद तर तुला सतत आहेतच. तू गीतेवर टीका कर. प्रवरा नदी तीरावरील शिवमंदिराचा सभामंडप. ज्ञानेश्वर गीतेवर मायबोली मराठीमधून बोलणार. तिचा अर्थ आपल्याला आपल्या भाषेत कथन करणार. हे वृत्त कर्णोपकर्णी पंचक्रोशीत जाऊन पोहोचले. भक्त, भाविक, संत, सज्जन यांची त्या स्थळी मोठी दाटी झाली. निवृत्तीनाथ पुढे, मागून ज्ञानदेव, सोपान, मुक्ता, चौघांनी शिवाला साष्टांग नमस्कार केला. मसी भरून ठेवलेले मसी पात्र, त्यात पिसाची लेखणी, एकावर एक ठेवलेली मसीपत्रे, अशी सर्व सिद्धता करून लिहिण्यास आतुरलेले सच्चिदानंद बाबा. सभागृहातच एक सजवलेले व्यासपीठ. व्यासपीठासमोर उच्चासनावर निवृत्तीनाथ बसले. त्यांना ज्ञानदेवांनी प्रणिपात केला. व्यासपीठाला वंदन केले. व्यासपीठावर येऊन बसले. श्रोत्रवर्गाला विनम्र अभिवादन केले. त्यांच्या गळ्यात पुष्प तुळशी माळा भक्तजनांनी घातल्या. पुष्पधूपाचा सुगंध दरवळला. ज्ञानदेवांनी पुन्हा साऱ्यांना अभिवादन केले. मातापित्यांचे स्मरण केले. त्यांच्या वैखरीतून अमृत झरू लागले. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या, आत्मरूपा देवा तुची गणेशू, सकलमती प्रकाशू, मने निवृत्ती दासू, अवधारी जोजी. महाभारत युद्धाचा निर्वाणीचा प्रसंग. कौरव सेना आणि पांडव सेना एकमेकांसमोर शस्त्रसज्ज होऊन उभी टाकलेली. तरी पुत्र स्नेहे मोहितू, धृतराष्ट्र असे पुसितू, मने संजय सांगे मातू कुरुक्षेत्रींचा, तिये वेळी तो संजय बोलू, मने पांडव सैन्य उचलिले, जैसे महाप्रळयी पसरले कृतांतमुख, ते वेळी अर्जुन म्हणतसे देवा, आता झडकरी रथू पेलावा, नेवुनी मध्ये घालावा दोही दळा. भगवंताने दोन्ही सैन्याच्या मधोमध रथ नेऊन उभा केला. अर्जुनाने कौरवसेनेवरून आपली दृष्टी फिरवली. चुलते, आजे, गुरुजन, बंधू, मामा यांच्याबरोबर मी युद्ध करायचे? यांचे रक्त मी सांडायचे? या सकळांते वधावे, मगचे भोग भोगावे, ते जळत आघवे पार्थ म्हणे.
अर्जुनाने धनुष्यबाण खाली ठेवले. तो रथाखाली उतरला. आपल्याच आप्तांशी होणाऱ्या युद्धकल्पनेने त्याला अतीव दुःख झाले. पार्थाची ही दीनावस्था पाहून श्रीकृष्ण आश्चर्यचकित झाला. तो पार्थाला म्हणाला, अरे, त्रैलोक्यातील सर्वश्रेष्ठ धनुर्धर म्हणून तुझी कीर्ती. आज तुला ही नाती आठवतात आणि याची हत्या करणे महापाप आहे असे तुला वाटते. पण वेड्या, तू मारणार आणि ते मरणारे हाच तुझा भ्रम आहे. ही सृष्टी अनादी सिद्ध आहे. उत्पन्न होणे आणि नाश पावणे ही तिची प्रकृती आहे. म्हणूनच ज्ञानी लोक जन्म आणि मृत्यूची भ्रांती मानतात. देह जन्म घेतात आणि मरण पावतात, परंतु आत्मा अमर असतो. हे उपजे आणि नासे ते मायवशे दिसे. एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशची. अर्जुना, संग्राम हा क्षत्रियांचा धर्म आहे. संग्राम म्हटले की मरणे मारणे आलेच. युद्धात विजयी झालास तर पृथ्वीचे निष्कंटक राज्य तुला प्राप्त होईल आणि धारातीर्थी पडल्यास तर निश्चित स्वर्गलोकीत जाशील. अर्जुना, आणखी एक गोष्ट. जन्मभर सारेच जीव कर्म करतात. कर्म कोणालाच चुकले नाही, नेमके तेच बाधक. पण तू जर फलाची आशा न करता या कर्माचे आचरण केलेस तर मात्र तू बुद्धियोगी पदास पोहोचशील. आणि बुद्धियोग हे साक्षात वज्रकवच आहे. तू निषिद्ध कर्मे टाकून निष्काम कर्मयोगाचे आचरण कर. आणखी एक, जो संकटांनी भयग्रस्त होत नाही, दुःखांनी गायाळ होत नाही आणि सुखाने हुरळून जात नाही, त्यास स्थितप्रज्ञ म्हणतात. याच्या ठायी काम क्रोध नसतात. इंद्रिये यांच्या स्वाधीन असतात. हा समृद्धेय असतो. ते खंडित प्रसन्नता आधी जेथ चित्ता. तेथ रिंगणे नाही समजता संसार दुःखा. जैसा अमृताचा निर्झरू प्रसवे जयाचा जठरू. तया क्षुधे दृशेचा अळदरू काहींची नाही. तैसे हृदय प्रसन्न होय तरी दुःख कैचे के आहे. तेथ आपेसी बुद्धी राहे परमात्मरूपी. भगवंताच्या मुखाकडे अर्जुन बघतच राहिला. विस्मयाने म्हणाला, केशवा, क्षमा करा, पण तुमच्याच प्रतिपादनानुसार कर्माहून ज्ञान श्रेष्ठ आहे. तर मग भगवंता, आपण मला हे घोर युद्ध कर असे का सांगत आहात? भगवंत स्मित करते झाले. ते म्हणाले, ईश्वरार्पण बुद्धीने केलेले कर्म हे यज्ञकर्मच होय. पार्था, या जगतात कर्मयोग आणि ज्ञानयोग अशा दोन निष्ठा आहेत. विचारवंत लोक ज्ञानयोगाचे आचरण करतात. ज्ञानयोग हा विहंगम मार्ग आहे. या मार्गातील व्यक्तीस मोक्ष लवकर प्राप्त होतो. कर्मयोग हा पिपिलिका मार्ग आहे. आपल्या वाट्याला आलेले कर्म फलाशा न धरता करणे हेच स्वधर्माचरण होय. स्वधर्माचरण हा नित्य यज्ञ आहे. यात पाप प्रवेशाला स्थान नाही. विधात्याने सृष्टीची निर्मिती करताना हा यज्ञ प्रत्येक जीवाला जोडून दिला आहे. हा यज्ञ म्हणजेच त्याचे जीवन आणि पोषण आहे. या यज्ञामुळे देव आणि मानव यांचा संबंध जुळून येतो. पण अर्जुना, स्वधर्म असणारे नित्यकर्म त्यातील वारंवारतेमुळे नाविन्य हरपल्यामुळे नकोसे वाटते. आपण दुसऱ्याचे कर्म दुरून पाहत असतो. तेच आपल्या कर्माहून अधिक चांगले असेही माणसाच्या मनी येते. अगा स्वधर्मो हा आपुला जरी का कठीणू जाहला. तरी हाची अनुष्ठिला भला देखे. येरू आचारू जो परावा तो देखता कीर बरवा. परी आचरतेनी आचरावा आपुलाची. भगवंताचे हे म्हणणे अर्जुनाला पटले, पण त्याच्या मनात एक प्रश्न निर्माण झालाच. तो म्हणाला, देवकी नंदना, आपण म्हणता ते खरे, पण स्वधर्माचरणाचा त्याग करून परधर्माचरणाचा स्वीकार करावा अशी मानवाठाई आस तरी का उत्पन्न व्हावी? अशी आस विद्वान विचारवंत लोकांच्या मनीसुद्धा निर्माण होते. ती स्वभावताच निर्माण होते की तिला प्रेरणा देणारा कोणी असतो? भगवंत म्हणाले, पार्था, काम आणि क्रोध यांचे प्रेरक असतात. हे हृदयी निवास करतात, अंतरात्म्याला भ्रष्ट करतात. चंदन वृक्षाला जसा सर्प वेढा घालतो तसे हे ज्ञानाला वेढून टाकतात. हे माणसाला पाण्याशिवाय बुडवतात, अग्नीशिवाय जाळतात
काम क्रोध ज्ञानी व्यक्तीला अनुचित कर्म करण्यास प्रवृत्त करतात. या दोघांना आपल्या अंतरातून घालवून दिले की मग आत्मानंदच, मग नेय परमात्मा आपोआप प्राप्त होतो. ते ज्ञान पेगा बर्वे जरी मनी आधी आणावे, तरी संता या भजावे सर्वस्वेसी. जे ज्ञानाचा कुरुठा तेथे सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुभटा ओळगोनी. तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे, आणि अगर्वता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसिले, जेने अंतकरण बोधले संकल्पानये. संतांनी आत्मतत्वाची अनुभूती घेतलेली असते. प्रत्येकाने त्यांना शरण जावे आणि त्यांच्याकडून ज्ञान संपादन करावे. या जगतात सर्वात पवित्र ज्ञान होय. आकाश अनंत तर ज्ञान त्याहून अनंत. ज्ञानाला अन्य कशाचीही उपमा देता येणार नाही. ज्ञानासम ज्ञानच. येथे एक गोष्ट लक्षात ठेव. ज्ञान ग्रहण करण्यासाठी ती व्यक्ती श्रद्धावान हवी. श्रद्धावंताला ज्ञान प्राप्त होते आणि ज्ञानवंताला शांती प्राप्त होते. अर्जुनाने विचारले, भगवंता, आपण एकदा संन्यास घ्यावयास सांगता तर एकदा कर्मयोगाचे आचरण करावयास सांगता. यामुळे माझं पामराचा गोंधळ होतो. यातील अचूक फलप्राप्ती करून देणारा मार्ग कोणता, तसेच आचरणात सोपा मार्ग कोणता? भगवंत म्हणाले, कर्मयोग आणि संन्यास दोन्ही मोक्षदाते मार्ग आहेत. जाणत्या नेणत्या लोकांचा राजमार्ग म्हणशील तर कर्मयोग. याचे चांगल्या प्रकारे आचरण केले तर हा मार्ग संन्यास मार्गाचे फळ प्राप्त करून देतो. तुला खरे सांगायचे तर कर्मयोग आणि संन्यास या दोन शब्दांमध्ये फरक आहे. उद्दिष्ट म्हणशील तर एकच. संन्यास ही एक अलिप्त वृत्ती आहे. हीच वृत्ती कर्ममार्गात ठेवली तर फळ तसेच. पण ज्यांना आत्मसुखाची गोडी कळत नाही ते विषय सेवनात सुख मानतात. एरवी विषयी काही सुख आहे, हे बोलणेची सारिके नोहे. तरी विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझी. सांगे वात वर्ष आतपुधरे, ऐसे अर्भछायाची जरी सरे. तरी त्रिमहाळिके धवळारे करावी का. मनोनी विषय सुख जे बोलिजे, ते नेणता गावायाची जल्पिजे. जैसे महुर कामणीजे विषकंदाते. हे असो आघवी बोली, सांग पा सर्प फणीची सावली. जे शीतल होईल केतुली मूषकासी. अज्ञानी जीव विषयात सुख किंवा आनंद मानतात. त्यामुळेच त्यांना जन्ममरणाचे चक्र थांबवता येत नाही. जन्ममरणाचा फेरा चुकवता येत नाही. म्हणून हे पार्था, विषयाच्या वाटेने जाऊ नकोस. अनुभवी आणि श्रद्धाळू लोक वैराग्य बळाने विषय दूर लोटतात. मनबुद्धीच्या ठिकाणी एकनिष्ठ करतात. प्राण सुषुम्नेत नेतात. प्राणापानांचे ऐक्य करून चिदाकाशात लय करतात. यामुळे वासना क्षय होतो. मनपटलावर उमटलेले संसार क्षेत्र पुसले जाते. मनातला मी म्हणजेच अहंकार नष्ट होतो. ती व्यक्ती ब्रह्मसुखाची अनुभूती घेऊन योगी पदास पोहोचते. ज्ञानेश्वर गीतेवरचे निरूपण सांगत आहेत. ज्येष्ठ बंधू आणि गुरु निवृत्तीनाथ आपल्या शिष्योत्तमाचा ज्ञानाविष्कार अनुभवून परमानंद घेत आहेत. मुक्ता सोपानाची मने कौतुकाने भरून वाहत आहेत. सच्चिदानंद बाबा या ज्ञानयोगाच्या वैखरीतून प्रकटणारे प्रत्येक अक्षर टिपून घेत आहे. ज्ञानदेवांची प्रतिभा पाहून श्रोत्र वर्ग स्तिमित झाला आहे. ओव्यांमागून ओव्या कानी पडत आहेत. अमृतवाणीची अनुभूती घेऊन जनसमुदाय तृप्त होत आहे. ज्ञानदेव म्हणतात, आता आपण श्री भगवद्गीतेचा 6वा अध्याय पाहणार आहोत. 6व्या अध्यायाबद्दल काय बोलावे? हा अध्याय म्हणजे गीतेच्या अर्थाचे सार आहे. हा अध्याय म्हणजे अष्टांग योगाच्या ऐश्वर्याचे खुले कोठार आहे. विचाररूपी सागराचा पैलतीर आहे. मूळ मायेचे विश्रांती स्थान आहे. याचे वर्णन करण्यास वेदही असमर्थ ठरले. पण मी मात्र माझ्या महन्मधुर अशा मातृभाषा मराठीत त्याचे वर्णन करणार आहे. खरोखर माझी मातृभाषा कशी आहे? माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजा जिंके. ऐसी अक्षरे रसिके मेळवीन, जिये कोवळी कैचेनी पांडे. दिसती नादीचे रंग थोडे, वेधे परिमळाचे बीक मोडे जयाचेनी. एका रसाळपणाची अलोभा, की श्रवणींची होती जिभा. बोले इंद्रिय लागे कळंभा एकमेका. सहज शब्दू तरी विशो श्रवणाचा, परी रसना मनेहा रसू आमुचा. घ्राणासी भाव जाय परिमाळाचा, हातोची होईल. नवल बोलती रेखेची वाहनी,
देखता डोळ्याही पुरो लागे धनी, ते म्हणती उघडली खाणी रूपाची हे. जेथ संपूर्ण पद उभारे, तेथ मनची धावे बाहिरे, बोलू भुजाही आविष्कारे आलिंगावया. ऐसी इंद्रिय आपुलाली या भावी, झोंबती परितो सरीसे पनेची बुझावी. जैसा ऐकला जग चैववी सहस्त्र करू, तैसे शब्दांचे व्यापकपण देखीचे असाधारण. पाहत या भावात फावती गुण चिंतामणीचे. याचाच अर्थ की माझी मराठी किती कौतुकाची, मी प्रतिज्ञापूर्वक सांगतो. ती इतकी गोड आहे की अमृतालाही सहजपणे जिंकेल अशा माझ्या मायबोलीत मी रसपूर्ण रचना करेल. माझ्या भाषेचे मार्दव अनुभवाल तर मधुर स्वरांचे विविध प्रकारही फिके वाटतील. भाषेतील अक्षरांची चित्ताकर्षकता सुगंधालाही बलहीन करेल. आणि श्रोते हो, भाषारस प्राशन करण्याच्या मोहाने कानासहित जिभा फुटतील. इतकेच काय, या भाषेच्या पायी इंद्रियांमध्ये भांडण सुरू होईल. सहज विचार करता शब्द हा ऐकण्याचा म्हणजेच कानाचा विषय आहे, परंतु जीभ म्हणेल शब्दांमधून रसनिष्पत्ती होते, म्हणूनच तो माझा विषय आहे. नाक म्हणेल या शब्दयोगाने मला सुगंध मिळेल, तरच तो शब्द रसगंध पूर्ण होईल. या बोलण्याची मर्यादा, त्याची पद्धती आश्चर्यकारकच. या भाषेकडे पाहून नेत्रही तृप्त होतील. ते म्हणतील आमच्यासाठी हे रूपविषयाचे कोठारच उघडले आहे. आणि बरं का, जेथे संपूर्ण पद पूर्ण होईल तेथे त्या पदाच्या भेटीकरिता अंतकरण बाहेर धाव घेईल आणि शब्दांना आलिंगन देण्यासाठी बाहूसुद्धा सरसावतील. अशा प्रकारे सारे इंद्रिय माझ्या शब्दांना लगट करतील आणि माझ्या मायबोलीतील शब्दही सर्वांचे सारखे समाधान करतील. जसा एकच सूर्य अखिल जगाला जागृत आणि प्रकाशमान करतो ना, तसे मायबोलीमधील शब्दांची व्याप्ती अशी आहे, यातील आशय जो जाणेल त्याला यात चिंतामणीचे गुण दिसून येतील.